वर्तमान काळाच्या संदर्भामध्ये उपनिषदांचे महत्व आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण ईशोपनिषद म्हणजे क्रमांकाने पहिलं उपनिषद बघितलं. आता दुसरं उपनिषद, अर्थात आपण त्यातल्या फक्त मध्यवर्ती संकल्पनाच घेतो आहोत, प्रत्यक्ष उपनिषदाचा अर्थ लावत नाही आहोत. आज केनोपनिषद घेणार आहोत. केनोपनिषदामध्येही काही संकल्पना भिन्नतेने सांगितल्या आहेत, खूप सुंदर मांडलेल्या आहेत आणि आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्यातूनही मिळणं कदाचित आपल्याला शक्य आहे असं वाटेल. हे जे उपनिषद आहे, आपलं ईशोपनिषद हे मंत्र भागातलं होतं, तर हे उपनिषद म्हणजे केनोपनिषद हे ब्राह्मण भागातलं आहे. सामवेदाचा तलवकार ब्राह्मणाच्या अंतर्गत असणार, त्या तलवकार ब्राह्मणाचा 9वा अध्याय असलेलं हे उपनिषद आहे. त्यामुळे याला तलवकार उपनिषद म्हणतात, त्याला ब्राह्मण उपनिषद म्हणतात. ह्या उपनिषदाची सुरुवात केन शब्दाने झालेली असल्यामुळे याला केनोपनिषदही म्हणतात. असं वेगवेगळ्या नावाने ह्या उपनिषदाला संबोधित केलेलं आहे. या उपनिषदामध्ये काही महत्वाची सूत्र जी सांगितली आहेत, त्यात पहिलाच प्रश्न, जसा ईशोपनिषदामध्ये पहिलाच प्रश्न विचारलाय की तेन त्यक्तेन पुंजितः, हे सत्य तर आहेच, हे वास्तव तर आहेच, परंतु त्याचबरोबर मा गृधा, हावरटपणा करू नकोस, आधाशी पण करू नकोस, पाहिजे पाहिजे म्हणून धावू नकोस, कस्य स्विधनम, हे धन कोणाचं आहे. हा जसा प्रश्न विचारलाय तसा इथेही प्रश्न विचारलाय की असं कोण आहे की ज्याच्या सत्तेमुळे आणि ज्याच्या स्फूर्तीमुळे, दोन्ही त्याचंच आहे, सत्ता अधिष्ठानही त्याचंच आहे आणि स्फूर्ती म्हणजे शक्ती ही, प्रेरणा ही त्याचीच आहे. असा ओम केनेशितम पतती प्रेषितम मनः, पहिल्यांदा मन शब्द वापरला, मनाकरता प्रश्न टाकला. चारही घेतलेत. त्याच्यामध्ये मन जड आहे म्हणून घेतलं, पुढे प्राण चेतन आहे म्हणून घेतलं, तर वाणी कर्मेंद्रिय आहे म्हणून घेतलं, तर श्रोत्र चक्षु ही ज्ञानेंद्रिय आहेत म्हणून घेतलं. अशी चारही प्रकारच्या आपल्या देहाशी निगडीत असणाऱ्या गोष्टींना कोण प्रेरणा देतो, कोण त्यांना चालवतो, कोण त्यांच्याकडून योग्य ते कार्य करून घेतो, हे महत्वाचं. की या प्राणांनी काम करायचंय, मनाने काम करायचं आहे, कर्मेंद्रियांनी आपापली कामं करायची आहेत, ज्ञानेंद्रियांनी आपापली कामं करायची आहेत. त्यांनी नेमकं आपलं काम करणं, त्याकरता प्रेरणा देणं. नुसतं प्रेरणा देऊन चालत नाही, त्याकरता प्रवृत्त करावं लागतं. आणि नुसतं प्रवृत्त करूनही चालत नाही, त्याकरता योग्यता असतात. त्या इंद्रियाची योग्यता पाहिजे ना. डोळे आहेत, कॅटरॅक्ट झालाय, खूप पुष्कळ प्रेरणा दिली आहे, पुष्कळ त्याच्याकडून करून घेण्याची त्या ठिकाणी आपण असं म्हणू की शक्ती मिळाली आहे त्याला, त्याच्याकडनं योग्यता आता कॅटरॅक्टमुळे नाही, परंतु त्याच्याकडून काम करण्याकरता जे जे भगवंतानी प्रदान केलेलं आहे ते ते तिथे आता उपयोगाला येत नाहीये. कारण असं की मुळामध्ये एक त्याच्यातला भाग जो आहे योग्यता, हा भाग बाजूला गेला आणि तो योग्यता हा भाग बाजूला गेल्यामुळे आता त्या डोळ्यांना पाहणं अवघड झालंय. तसंच मनापासून सुरुवात करू आपण. एक उदाहरण म्हणून आता विषय घेतला की प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी, जडाच्या ठिकाणी आणि चेतनाच्या ठिकाणी सुद्धा त्याला योग्यता, त्याला जे दिलं आहे म्हणजे जे प्रदान केलेलं आहे, ती प्रदान करणारा योग्यता सुद्धा कोण देतो आणि त्याच्यातून त्याला विशेष रूपाने प्रवृत्त करणार की तोच पुन्हा चला हे काम केलं पाहिजे. जरी प्रेरणा मिळालेली आहे, जरी त्याला योग्यता प्रदान केली आहे, तरी सुद्धा त्याच्याकडून ते काम घडलं पाहिजे. आता हे सगळं आपण गोळाबेरीज पुन्हा पुन्हा बोललो. हे सांगण्याचा मुद्दा एकच आहे की असा कोण आहे, अशी कोणती शक्ती आहे, अशी कोणती सत्ता आहे की जी सत्ता मनासारख्या जडाला, प्राणासारख्या चेतनेला, कर्म इंद्रियांसारख्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांसारख्या इंद्रियांना
सगळ्यांनाच योग्यता देते, प्रवृत्त करते आणि त्यांच्याकडून ते करवून घेते, घडतं, त्यांच्याकडनं घडलं जातं. असं कोण आहे? तर ह्यामध्ये मनाला जड म्हटलं, आपल्याला वाटेल मन जड आहे का? हो, मन जड आहे. त्याचं कारण उपनिषदांनी ज्याला मन म्हटलंय, ज्याला अंतःकरण म्हटलंय, त्याची आपण फक्त म्हणजे थोड्या एका मिनिटामध्ये त्याची संकल्पना पाहून घेऊया. त्या संकल्पनेचं स्वरूप असं आहे की ते मनाचं जड पण आहे. त्या मनाचे विभाग किती? त्या मनाचे विभाग 4. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ते जे मन आहे, ते मन असं आहे की जे संकल्प विकल्प करत. म्हणजे काय, मनात एक विचार आला, आता आपण जेवावं का? म्हणून नको बा, न जेवून सुद्धा भागणार आहे. पण पुन्हा विकल्प येतो, छानसे पदार्थ आहेत, आवडणार आहेत, थोडस खाऊया. असे एका संकल्पाला अनेक विकल्प आणि संकल्पाला उपसंकल्प मन निर्माण करत असतं. खाऊया, पोटभर खायला नको, घासभर खाल्लं तर काय झालं? त्याच्यामध्ये कोणी आग्रह केला तर अधिक वाढून घ्यायला नको, पण चव बघायला काय हरकत आहे? आले ना, संकल्पच आहे. पण संकल्पाला पर्याय आले, विकल्पाला तर आलेच आले, विकल्पाला हवे तेवढे पर्याय. त्यामुळे मन संकल्प विकल्प करत. बुद्धी जी आहे ती गीतेने म्हटल्याप्रमाणे निश्चयात्मिका बुद्धी आहे. ती कशाचाही किंवा कोणत्याही गोष्टीचा निर्णय करते. खायचं का नाही खायचं, करायचं का नाही करायचं, नाही करायचं तर निश्चितपणे नाही करायचं, करायचं तर निश्चितपणे करायचं. मग ते का करायचं याचा निर्णय ती कशाच्या जोरावर घेते? याचा निर्णय ती चित्ताच्या जोरावर घेते. चित्त जे आहे ते सगळ्या गोष्टी स्मरणात ठेवते. आपल्याला जर घासभर खाऊ तर नको, आता आपल्याला नाही झेपणार, आपल्या वयाचा विचार करता रात्र झालीये, पोट भरलेलं आहे, 2 घास सुद्धा आपल्याला बातील, न खाल्लेलं बरं. बुद्धी म्हणजे मागे असंच झालं होतं, थोडस खाण्याचं निमित्त झालं ना, आपली चांगली 4 दिवस बेजारी झाली, कशाला पाहिजे, नको. म्हणजे हा जो भाग आहे की निर्णय घेताना तो आपल्या पूर्व अनुभवावर निर्णय घेतो. तो पूर्व अनुभव कशामध्ये नोंदलेला असतो? तो पूर्व अनुभव जो आहे तो चित्त साठवून ठेवते. ज्याला आपल्याकडे असं म्हणतात की ते जे स्मरण आहे, त्या स्मरणाची जागा प्रत्यक्ष शरीरात कुठे? ते या टेम्पोरल कॉर्टेक्स वरती आहे. आणि तिथे जी असणारी ग्रे कलरची पट्टी आहे, त्याच्या पट्टिका आहेत तिथे, त्या पट्टिकांवर सगळ्याची नोंद होत असते. आज आपल्याला तो विषय बघायचा नाही, परंतु आमच्या स्मरणामध्ये प्रत्येक गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्या स्मरणाचा आधाराने बुद्धी निर्णय घेते, मन संकल्प विकल्प करते आणि अनुभव कोण घेतं? मनाला खाल्लेल्या पदार्थाचा आनंद आहे का? त्या बुद्धीला खाल्लेल्या पदार्थाचा आनंद आहे का? त्या चित्ताला खाल्लेल्या पदार्थाचा आनंद आहे का? कोणालाही नाहीये. आनंद ज्याला आहे त्या अहंकाराला आहे, मीच्या जाणीवेला आहे. माझ्यातला जो मी आहे तो जो अहंकार आहे, वाईट अर्थाने अहंकार नाही, माझी जाणीव, माझी आयडेंटिटी, माझं अस्तित्व, आणि जे अस्तित्व मला प्रतिक्षणाला जाणवतं की मी आहे, मी कोण आहे, हे जेव्हा त्या मी कोण आहेचं उत्तर देणारा जो असतो तो त्या अहंकाराशी निगडीत आहे. आणि त्यामुळे हा जो अहंकार आहे म्हणजे अनुभव घेतो अहंकार, संकल्प विकल्प करतो मन, बुद्धी घेते निर्णय, आणि त्या निर्णय घेण्याकरता जे चित्ताने साठवून ठेवलंय ते स्मरण, असं चारी मिळून ते मन होतं. त्यातलं प्रत्येक जड आहे. त्यातलं मन जड आहे, त्यातला अहंकार जड आहे, त्यातली बुद्धी जड आहे आणि ह्यातलं चित्तही जड आहे. अहंकार जड आहे असं का म्हणावं? जाणीव आहे, त्या त्या गोष्टीची जाणीव त्या त्या क्षणी घेतली, विषय संपला. बुद्धी आहे, माऊलींनी तिचं वर्णन करताना म्हटलंय, त्यातल्या त्यात त्या बुद्धीची पुळिका असं वर्णन केलंय. आणि त्या बुद्धीच्या पुळिकेचं वर्णन करताना ते म्हणाले, एखादं चांगलासा मसालेदार पदार्थ केलेलं भांड असावं आणि ते भांड स्वच्छ घासून ठेवलेलं असावं, आणि पुन्हा जेव्हा ते भांड
किंवा ते पातेलं जर चुलीवर ठेवलं तर ते तापायला लागलं की जो पदार्थ करून झालेला होता त्या पदार्थाचा जो संस्कार त्या पातेल्यावर शिल्लक आहे त्याचा वास येतो त्या पातेल्याला. ते जसं घडतं तसं परमात्म्याचं दर्शन घेताना बुद्धी तिथं पोचत नाही. पण ती बुद्धीची पुळिका असं वर्णन केलंय त्यांनी. ती पुळिका म्हणजे पुळी ती केवढीशी, तिची पुळिका, कणी ती केवढी, त्याची कणिका, अशा अर्थाने ती जी बुद्धीची पुळिका आहे ती बुद्धीची पुळिका आम्हाला काय सांगते, सांगू शकते. ती सांगू शकते म्हणजे त्या समाधी स्थितीतून बाहेर आल्यानंतर तो वर्णन करण्यासारखा नाही, केवळ आनंद आहे. त्या आनंदाचं वर्णन होऊ शकत नाही. हे जेव्हा मनुष्य बोलतो त्यावेळी माऊली म्हणते अगदी किती नगण्य स्तरावर का होईना जाणीव त्या ठिकाणी देहाच्या पातळीवरची असेल नसेल, पण त्या जाणीवेचं जे पुसटस अस्पष्ट असं स्वरूप आहे ते स्वरूप बुद्धीच आहे. आणि म्हणून ती पुळिका थोडीशी पुष्कळ शेवटपर्यंत ती पुढे पोचते. प्रत्यक्ष अनुभव घेताना ती नसते, पण अनुभवाचं कथन करताना ती असते. म्हणूनही मनाला चेतन म्हणता येत नाही. मन जडच आहे. मी आता इथे एक जड झालं. प्राण आहे, प्राण चेतन आहे. प्राणाच्या ठिकाणी या सगळ्या देहाला चालवण्याकरता सगळी ठिकाणी तो खेळत राहतो आणि तो देहाला खेळवतो. त्या प्राणाचं आम्हाला समजून घेण्याकरता म्हणून आम्ही विभाजन पण केलंय. त्यामध्ये प्राण अपान व्यान उदान समान शिकण्याकरता. कारण त्याचं जे कार्य आहे ते कार्य सुद्धा कोण करून घेतो त्याचं उत्तर आता हा शिष्य विचारतोय. हा प्रश्न आहे. हा प्रश्न कुणी विचारलाय? शिष्याने गुरूंना विचारलाय की गुरुजी असा कोण आहे के नाही शित, कोण आहे असा जो सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करणारा आहे, जो मनाला करतो, जो प्राणाला करतो, जो वाणीला म्हणजे कर्मेंद्रियांना करतो, जो ज्ञानेंद्रियांना करतो. तेव्हा गुरु त्याला म्हणतात की चांगला आहे तुझा प्रश्न, तू जे सांगतो आहेस ना की प्रत्येकाने आपलं आपलं कार्य करावं याकरता म्हणून प्रेरणा देणारा, त्यांची त्याकरता योग्यता देणारा आणि त्यांना स्फूर्ती प्रदान करून त्यांच्याकडून कार्य करून घेणारा. म्हणाले असे आपल्या आपल्या कार्यात प्रवृत्त होणारे हे सगळे कुणामुळे प्रवृत्त होतात? तर त्यांनी सांगितलं, उत्तर दिलंय गुरुनी, श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनो यद वाचो वाचांसु प्राणस्य प्राणः. म्हणाले कोण आहे? त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं. ते म्हणाले जो कानाचा पण कान आहे, जो वाणीची पण वाणी आहे. याचा अर्थ असा की जो कानाला कानपण देणे, कानाला ऐकण्याची योग्यता देणे, कानाला ऐकण्याची प्रेरणा देणे, कानाकडून ऐकवून घेणे, हे करून घेणारा कोण आहे? वाणीकडून सुद्धा असाच करून घेणारा, जो वाणीची ही वाणी आहे, असा कोण आहे? म्हणाले की मनसो मनो, जो मनाचंही मन आहे, जो मनाचंही कारण आहे, प्राणस्य प्राण, जो प्राणाचंही प्राण आहे, असा कोण आहे? तर म्हणाले धीर पुरुषांनी त्याला जाणलंय. तो कोण आहे हे त्यांनी ओळखलाय, त्यांनी जाणलंय. आणि त्यांनी जाणल्यानंतर ते कुठे जातात? अमृतत्वाला प्राप्त होतात. आणि आपण ईशोपनिषदात पण बघितलं की अमृतत्वाला प्राप्त होणे ही आमच्या धर्मामध्ये जे मिळवण्यासारखं आहे त्यातली पूर्ण स्वतंत्र स्थिती आहे, त्यातली पूर्ण आनंदाची स्थिती आहे, जी दुःखरहित आनंदाची आहे, जी पूर्णपणे स्वातंत्र्याची म्हणजे बंधनरहित पूर्ण निखळ स्वातंत्र्याची स्थिती आहे. आणि ही स्थिती मनुष्याला लाभावी, आपण पूर्वीही पाहिलं अनेक ठिकाणी हे अमृत शब्दाच्या आधाराने, तर अनेक संप्रदायांमध्ये असंच म्हटलं आहे की तो जो जीव आहे तो जीव नंतर अमृत रूपालाच राहतो, म्हणजे त्याला पुन्हा जन्म घ्यावे लागत नाही, तसा तो कशात मिसळतही नाही, तो अखंड अमरच असतो. ही एक संकल्पना तत्वज्ञानामध्ये काही लोकांनी स्वीकार, अर्थात आपल्याला आज वर्तमानाच्या संदर्भामध्ये विषय जाणायचा आहे, तेव्हा हा विषय आधी आपण का
घेतला अगदी सरळ सरळ उपनिषदातल्या वचनांचा. त्याचं कारण असं की प्रश्न विचारताना अनेक जण विचारतात की अहो हे काय आहे. प्रत्येक वेळी तुम्ही सांगता की आमचा विश्वास नाही. कारण असं आहे की माणूस गेला की त्याच्या शरीरातनं ऊर्जा निघून गेली की संपला, त्याचं पुन्हा काही शिल्लक राहत नाही. तुम्ही कुठला पुनर्जन्म काढला, तुम्ही कुठला कर्मविपाकाचा सिद्धांत काढला. आमचा त्याच्यावर विश्वास नाही. का विश्वास नाही? कारण आम्हाला हे दिसत नाही आणि प्रत्यक्ष त्याच्याविषयी कुणाकडनं समाधानकारक उत्तर मिळत नाही. तेव्हा ते गुरु त्या शिष्याला सांगतात की बाबा रे, समाधानकारक उत्तर तुला मिळणारच नाही. कारण तुला मी सांगतो श्रोत्रस्य श्रोत्र असं जेव्हा सांगतो, मनसो मनहा असं जेव्हा म्हणतो, त्यावेळी काय असतं की मनाच्याही मागे मनाचं कारण असलेलं असं जे मन रूपामध्ये त्याला प्रवृत्त करतं, त्याचं कार्य करण्याकरता त्याच्या ठिकाणी त्याला योग्यता देतं आणि ते आपापली कामं करत राहतात. मन असं म्हणत नाही की चला फॉर बेटर चेंज सध्या मी आता मनाचं काम न करता मी प्राणाचं काम करतो, किंवा प्राण असं म्हणत नाही की जाऊ दे रोज रात्री जागरण मला होतात, तुम्ही झोपून जाता, रात्रभर मला काम करत बसावं लागतं, थोडे दिवस तुम्ही करा, रात्रपाळी तुम्ही केली तर काय बिघडलं. म्हणाले असं होत नाही. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कार्याकरता योग्यता दिलीये, त्याचं त्याला कार्य सांगितलेलं आहे. ते म्हणाले तुम्हाला जे वाटतं ना की आमचं समाधान होत नाही, आम्ही हे मान्य करत नाही, आम्हाला हे पटत नाही आणि त्यामुळे आमचा विश्वास बसत नाही, तुमचे हे सगळे शब्द किंवा तुमची ही सगळी विधानं ही विश्वासार्ह वाटत नाही. त्याचं कारण आहे, कारण एकच आहे. आपण अनेक वेळा हे विषय अनेक ठिकाणी ऐकलेले आहेत की ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याच विषयाची गृहीतकृत्य घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आपल्याला जर केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे तर फिजिक्सचे फंडामेंटल घेऊन कसं चालेल. आपल्याला जर बॉटनी झुलॉजी बघायची आहे तर आपल्याला बॉटनी झुलॉजीचे विषयच बघायला पाहिजे. तिथे माणसाचं शरीर आहे, तिथे बेडकाचं शरीर आहे, तिथे आणखीन काही आम्हाला ज्याचा अभ्यास करायचा आहे तो जे आम्हाला उपलब्ध आहे असे जे प्राणी घ्यायचे आणि ज्या प्राण्यांच्या आधाराने आम्हाला विषय समजून घ्यायचा त्याच प्राण्यांचं शरीर बघावं लागेल. तिथे केमिस्ट्रीच्या लॅबमधली केमिकल्स घेऊन काय होणार आहे. त्यामुळे तसंच आहे हे अध्यात्म, हा जो आत्मा आहे ते शास्त्र जर आम्हाला समजून घ्यायचं आहे तर त्या शास्त्रापर्यंत पोचतो कोण, तिथपर्यंत पोचणारे विषय कोणते आहेत तर ते गुरु सांगतात. म्हणाले न तत्र चक्षुर गच्छती, तिथे म्हणाले डोळे पोचू शकत नाही, तिथे मन पोचू शकत नाही. न वाग गच्छती नो मनो न विद्मो न विजानीमो, म्हणाले ते जाणू शकत नाही, कुणाला त्याची जाणीव करून देता येत नाही. कारण ते प्रत्यक्ष जाणून घ्यावं लागतं, दुसऱ्याकडनं तो विषय समजून घ्यावा लागतो. तो कसा समजून घ्यावा लागतो की तो एका अंगाने, आता आपल्याला एका अंगाने हा विषय समजला, आपण ईशावास्य उपनिषदामध्ये पाहिलं. कारण प्रत्येकाची मध्यवर्ती भूमिका आपल्याला कळली की ईश्वरवाद उपनिषदाने अर्थातच ठासून मांडलेला आहे आणि ईश्वराचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांनी सांगितलं की बघा, तुम्हाला शरीराच्या माध्यमातून, तुम्हाला कर्माच्या माध्यमातून जेव्हा आम्ही विषय समजावून सांगतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे सगळं जरी असलं तरी या सगळ्यांबरोबर एका गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे ईश्वर शरणागतीची किंवा ईश्वर शरणता. ईश्वर शरणता पाहिजे आहे तर काय करावं लागेल, एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे एखादं दैवत असावं उपास्य आणि त्या दैवताच्या आधाराने आलंबन घेऊन माणसाने आपली उपासना चालू करावी. नाही तर योगासारख्या, ध्यान योगासारखा विषय घेऊन त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात उपासना करावी. काहीतरी उपासना केल्याशिवाय आपल्याला पुढे मार्ग दिसत नाही, त्या मार्गाने चालावं. म्हणून तेजो यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, म्हणून तो सांगतो ना की तेजस्वी रूप आहे भगवंता, ते रूप मला बघायला मिळू दे. आणि तिथेही आपला संशय एका पद्धतीने सांगितलाय. कसा सांगितलाय
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपि हितं मुख. तू हिरण्मय पात्रामध्ये त्या सत्याचं तोंड बांधून ठेवलंयस, त्यामुळे मी सत्य पाहतच नाही. मी खोट्या जगात वावरतो, मला खोटच आवडतं, मी खोटच वागतो. कारण का? मी मोहात आहे, मी अज्ञानात आहे. आता इथेही ते सांगतात वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक तर्क वेगवेगळ्या पद्धतीने उभे केले. ईश्वरवादच सांगितलाय, ईश्वराचं अस्तित्वच समजावलंय. इथे त्याने सांगितले जाऊ दे, तुमची वाणी कुठपर्यंत पोचते दाखवा बरं मला, किती पुढेपर्यंत जाते. नाही त्याच्यापर्यंत पोचत, वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, तुमचं श्रवण पोचत नाही. म्हणाले ह्याच्यामध्ये डोळे पोचत नाहीत. मग काय होतं म्हणाले, हे कसं समजू शकतं? त्याचा मार्ग एकच आहे. इति शुश्रुम पूर्वेशाम ये नहा तद व्याचे चक्षिरे. एकच माध्यम आहे, एकच पद्धती आहे. कशी आहे तर म्हणाले, जे पूर्वेशाम अगदी पूर्व काळापासून चालत आलेली आहे आणि पूर्वच्या लोकांकडून शुश्रुम ऐकलेलं आहे, परंपरागत चालत आलाय. आपण सुद्धा आपल्या घरामध्ये साध्या घरगुती गोष्टी करताना आईला म्हटलं की आई तू काय सांगतेस, आम्हाला आम्हाला नाही करायचं, आम्हाला नाही आवडत, आम्हाला नाही पटत, त्याचं उत्तर दे काय आहे. तेव्हा ती म्हणते बघ मला काय माहित नाही, पण पूर्वापार चालत आलाय. मोठ्यांनी आम्हाला असंच सांगितलं, आम्ही ते ऐकलं. तुमच्यासारखं हे असं का तसं का असले प्रश्न आम्ही विचारले नाही. त्यांनी सांगितलं ते आम्ही ऐकत पुढे गेलो. तसं ते इथे म्हणतात इति शुश्रूषम इति शुश्रूषा पूर्वेशाम. आम्ही आमच्या पूर्वीच्या लोकांकडून, आम्ही ऋषी मुनींच्याकडून, जे धीर पुरुष आहेत अशा त्या पुरुषांकडनं आम्ही ऐकत आलो. एकदा नाही, आता भागवत आहे, किती हजारो वर्ष लोक भागवत सांगतायत, लोक ऐकतायत, त्याच्यातून कृष्णचरित्र समजून घेत आहेत. रामायण आहे, रामायण ऐकतायत, लोक समजून घेत आहेत, रामकथा समजून घेत आहेत, उपनिषद ऐकतायत, ब्रह्म स्वरूपाची चर्चा करतायत, वेगवेगळी दर्शनं शिकतायत, त्या दर्शनांच्या माध्यमातून चर्चा करतायत. म्हणजे काही झालं तरी सुद्धा पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी समजून शिकून घ्याव्याच लागतात. एक सांगा, मुलगा 2.5 वर्षाचा झाला, शाळेत घालावंच लागतं, त्याला अ ई शिकवावं. किती वर्ष तेच शिकायचं, आता काहीतरी वेगळं शिकूया असं म्हणून तुम्ही मुलाला काहीतरी उडपटांसारखं भलतंच काहीतरी शिकवू शकत. त्याला जे मूलभूत आहे ते शिकावंच लागतं आणि तसंच पुढे जावं लागतं, कारण त्याशिवाय तो विषय समजणार नाही. शिक्षण मराठीतून घ्यायचं तर मराठी शिकली पाहिजे, इंग्रजीतून घ्यायचं तर त्यांची अल्फाबेट्स शिकली पाहिजे. तसं ते इथे सांगतात की बाबा रे, हे तुमची वाणी, तुमचं मन, तुमची बुद्धी तिथपर्यंत काही पोचू शकत नाही. त्याला फक्त श्रवण म्हणून तर पहिला क्रमांक आहे. उपासनेमध्ये श्रवणाला खूप महत्व, खूप ऐकावं, बहुश्रुत असावं, पुष्कळ ऐकत राहावं, वेडावाकडं ऐकू नये, बुद्धी भ्रम करणारा ऐकू नये. ज्याच्यामध्ये बुद्धीचा भ्रम होतो किंवा आपल्यालाही कळतं की अरे आपण आजच्या भाषेत आपण ट्रॅक सोडून चाललोय, आम्ही मूळ विषयाला सोडून भलतच कुणी काहीतरी सांगतंय आणि ते ऐकून आम्ही तिसऱ्या माणसाला प्रश्न विचारून हैराण करतोय. पण आम्ही जेव्हा एखादा विषय समजून घ्यायला निघतो तेव्हा जर कुणी काहीतरी भलतच बोलतोय असं लक्षात आलं तर आम्ही का नाही म्हणत की हे बघा, आधी आम्हाला हा विषय मुळातून समजू द्या, तुम्हाला काय म्हणायचंय ते नंतर बघू. आपल्याला मूळ ग्रंथ, मूळ अभ्यास, मूळ विचार ह्याची आज सवयच लावली पाहिजे. वर्तमान काळामध्ये आम्हाला जर सत्याच्या दिशेने जायचं असेल, सत्याचा शोध घ्यायचा असेल, आमच्या मनातल्या आशंकांना उत्तरं पाहिजे असतील, तर कोणताही विषय हा मुळात समजायला पाहिजे. जी मूलभूत पुस्तकं आहेत, जे मूलभूत ग्रंथ आहेत, ज्या मूलभूत संहिता आहेत त्याच बघायला पाहिजे. आम्ही जर ते न बघता कुणीही आमच्या चॅनेल्सवरून जर कोणताही विषय कसाही विकृत करून सांगायला लागला तर कसं चालेल. विषय आता बघा रामायण आहे, रामायणाच्या करता रामायण किती विकृत करायचं आणि ते विकृत करण्याची स्पर्धा 19व्या शतकाच्या सुरुवातीला
बोर्डनचेअर अवॉर्ड नावाच्या एका पुरस्काराने सुरू केली होती ब्रिटिशांनी. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की जो रामायणाचं सर्वात अधिकाधिक विकृतीकरण करेल त्याला पारितोषिक आहे. आता काय, रामायणामध्ये रामाची सीता कन्या आहे, रामाची सीता बहीण आहे, रामाची सीता आई आहे, काय वाटेल ते. आणि मग रामायण लिहित बसायचं. का तर लोकांना भ्रमित करायचं म्हणून. अशा गोष्टी जर आम्ही ऐकायला लागलो, म्हणून त्यांनी इथे सांगितलं इति शुश्रूम पूर्वेशाम, जे पूर्वसुरी आहेत, आपले जे पूर्व आचार्य आहेत, ज्यांनी परंपरागत ह्या गोष्टी, मग आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या स्वरूपामध्ये आपल्याला परंपरागत म्हटलेलं आवडत नाही. परंपरागत म्हटलं की बुर्झवा, हे सगळे मागासलेले, हे सगळे सनातनी. अरे पण काहीतरी विकृती करायला तरी तो त्या परंपरेच्या आधारावरच करतो ना. आणि ती विकृती ही कधी सत्याशी जाऊन पोचते का? म्हणजे तुम्हाला जर मूळ माहिती आहे आणि तुम्ही विकृत ऐकलं तर एक अतिशय चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे अशी की तुम्ही त्याला पहिला प्रश्न विचारा की हे तुम्ही सांगता हे कुठून आणलं. आम्हाला माहिती आहे की आम्हाला वाल्मिकी रामायणाच्या आधारे माहितीये की रामाची पत्नी सीता आहे. तो एकपत्नी एकव्रती एकवाणी एकवचनी असा सगळा आहे, आम्ही जाणू नये. तुम्ही कुठून काढली बहीण, तुम्ही कुठून काढली सीता नावाची, तर कुठलं दुसरं पात्र नाही रामायणामध्ये की जे प्रभू रामचंद्रांच्या पत्नीच्या शिवाय आणखी एक काही व्यक्तिमत्व आम्हाला तिथे दिसत नाही. तुम्ही हे आणलं कुठून रंगवायला वेगळं काही कादंबरी वजा लिहून, त्याला उत्तर द्यावं लागेल ना. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की आधी पारंपरिक पद्धतीने पूर्वेशाम, आमच्या पूर्वसुरींकडून आम्ही श्रवण करावं. श्रवण चांगल्याचं करावं. वैचारिक भूमिका नेहमीच, ज्याला आजच्या भाषेमध्ये पॉझिटिव्ह म्हणतात, किंवा जी माणसाला सकारात्मक दृष्टी देते, सकारात्मक दृष्टी घेऊन पुढे चला. उपनिषद, कारण काय सांगू का आपल्याला, मला वैयक्तिक जे वाटतं ते असं की नकारात्मक भूमिका घेऊन झगडत बसून आपलं आयुष्य फुकट घाल, इतकं सुंदर आयुष्य मिळालंय. सकारात्मक भूमिकेतून त्याच्यावर आम्हाला काही करता आलं, कशावर प्रकाश टाकता आला, काही आम्हाला सापडलं नवीन, तर त्याचा लाभ आहे ना. त्याचा लाभ परंपरेला आहे, त्याचा लाभ आम्हाला आहे, त्याचं समाधान आम्हाला आहे. या अशी चिरफाड करत बसण्यामध्ये काय मिळणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय मिळणार आहे म्हणून ऐकू नका असं नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर खरंच सत्याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला श्रेष्ठांच्याकडून पारंपरिक ज्ञानाचा पहिल्यांदा स्रोत समजून घ्यावाच लागेल, त्या स्रोतापर्यंत पोचावंच लागेल. त्याच्यावर मग काय करावं लागेल ते तो ठरवेल माणूस, की मला हे चरित्र उलगडून दाखवायचंय, मला याची महती सांगायची, का मला त्याची सत्यता कशा प्रकारे असेल हे आणखीन आणखीन स्पष्ट करून सांग, त्याची भूमिका आहे, तो सांगील. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की नहा म्हणजे आम्हाला, तत् म्हणजे तो, तो म्हणजे परमात्मा, तत्त्वम असी, त्यातलं जे तत् आहे त्या तत्ला आम्हाला जाणून घ्यायचंय. आता म्हणाले व्यचचक्षिरे, म्हणजे आम्हाला उत्तम प्रकाराने व्याख्या करून त्यांनी सांगितलं कीच आम्हाला समजू शकेल, अन्यथा आम्हाला समजणं अवघड आहे. आता जे तुला मी सांगितलं की जो वाणीची ही वाणी आहे, जो मनाचंही मन आहे, जो प्राणाचाही प्राण आहे, असा त्याचं स्वरूप काय आहे, तेव्हा ते सांगतात की यत वाचा अनभ्युदित, ज्या ठिकाणी वाणी जी आहे ती वाणी आहे, ती वाणी आपल्याला सांगू शकत नाही की परमेश्वराचं मागचंच वचन पुन्हा लक्षात घ्यायचं की ती वाणी आम्हाला ते वचन सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही, हे परमेश्वराचं स्वरूप आहे. ती वाणीची मर्यादा आहे. येन वाग्भ्युद्यते, पण ज्याच्यामुळे वाणी प्रकट होते, ज्याच्यामुळे वाणीला सामर्थ्य मिळतं,
ज्याच्यामुळे वाणीला योग्यता प्राप्त होते, ज्याच्यामुळे ती वाणी योग्य प्रकारे बोलायला प्रेरित होते, ते जे तत्व आहे, ती जी शक्ती आहे, ती शक्ती ते परमात्मा तत्व आहे. आता परमात्मा तत्व असा शब्द इथे नाही वापर, त्यांनी एवढंच म्हटलं की वाणी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, पण वाणीला जो प्रेरणा देतो, वाणीला जो बोलायला उद्युक्त करतो, वाणीला बोलण्याचं जो सामर्थ्य देतो, तो तो कसा आहे? तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. त्याला तू ब्रह्म समज की ज्याची उपासना कधीच करता येत नाही. तुला काय वाटलं तत्वज्ञान का इतकं भोंगळ आहे, का इतकं गबाळ आहे? म्हणाले वाणीनी जर ज्याचा उच्चार करता आला असता आणि तेच जर ब्रह्म असतं तर ते इथं समोरच दिसलं असतं ना, नामरूपात्मक सगुण साकार. तसं ते नाहीये ना, तसं ते नामरूपामध्ये बांधलेलं नाहीये ना, त्यामुळे तुला ते समोर डोळ्याला दिसणार नाहीये. आणि म्हणून तू ज्याची उपासना करतोस किंवा तुला ज्या मूर्तीत तू देवाला बघतोस, ज्या मूर्तीच्या आधाराने त्याचं चरित्र बघतोस, ती जी मूर्ती आहे, ती मूर्ती म्हणजे अंतिमतः परमात्म्याचं स्वरूप नाहीये. परमात्मा त्याच्या पलीकडे आहे. मूर्ती म्हणजे परमात्मा नाही, त्या मूर्तीला घडवल्यानंतर त्या मूर्तीत जो परमात्म्याचा अंश उतरवतो तो परमात्मा आहे. त्याच्यामध्ये आपलं सामर्थ्य उतरवतो तो परमात्मा आहे. तिथे आपली सत्ता आणि स्फूर्ती तिथे ठेवतो तो परमात्मा आहे. आपण पाहिलं ना परवा रामलल्लाच्या वेळी जेव्हा त्यांचे डोळे उघडले, जे चक्षु उन्मीलन केलं, त्यावेळी त्यांच्या समोर आरसा धरला. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. आपले गणेश्वर शास्त्रींनी तो आरसा त्याच्या समोर धरल्याबरोबर सगळा आरसा पूर्णपणे त्याचे ठिकरे ठिकरे उडले, तुकडे तुकडे झाले आणि खळकन सगळं निखळून खाली पडले. का? कारण त्याच्यामध्ये तो प्रविष्ट झाला. त्यांनी आपली सत्ता आणि सामर्थ्य त्याच्यामध्ये संक्रमित केलं. त्या देवामध्ये देवत्व प्रदान केलं गेलं, त्याच्यामध्ये प्राण उत्पन्न केले गेले. म्हणून तर प्राण प्रतिष्ठा असंच म्हणतो. प्रभू रामरायाची प्राणप्रतिष्ठा केली. ती प्रतिष्ठा केल्यानंतर काय झालं? त्याच्यामध्ये चैतन्य आलं, त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं, त्याच्यामध्ये स्फूर्ती प्रदान करण्याची ताकद आली. एवढा देवाला त्रास दिला, एवढं देवाला पाडलं फोडलं, देवतांवर इतके अत्याचार झाले, म्हणजे मंदिरं भंग झाली. मग देव कुठे गेला होता? देवाला देवा करता काहीच करायचं कारण नाही. देव कुठे गेला होता हा नाही प्रश्न होऊ शकत. देवाचं असं का होऊ शकतं हा तुम्हाला प्रश्न आहे. प्रश्न विचारणाऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारावा की जर आमचं ते आराध्य दैवत आहे, जर आमचं ते उपास्य दैवत आहे, तर उपास्य दैवताचं रक्षण करण्याची ताकद आमच्याकडे नाही, आम्ही त्याला सांभाळू शकत नाही, तुम्ही काय प्रश्न विचारता देवाला? आप्पा नेहमी म्हणायचे की अहो म्हणाले घडलं काय आहे हे सगळं समजून घेण्यापेक्षा काय केलं पाहिजे. दुसऱ्यांनी आपल्या वडिलांना नावं ठेवली, आपल्या धर्माला, म्हणजे आताच्या संदर्भात आपल्या धर्माला दूषण दिली, तर आप्पा म्हणायचे की म्हणाले हा वडिलांना येऊन विचारतो, बाबा लोक तुम्हाला हवं ते बोलतात, असं कसं तुम्ही चुकीचं वागला, तुमचं काय चुकलं, तुम्ही असे कसे चुकीचे वागता, आणि असं तुम्हाला वागायला काय झालं, आमचा किती अपमान झाला. म्हणाले अरे तू तुझ्या वडिलांना विचारतोस, पहिल्यांदा म्हणाले तुझ्या वडिलांना नाव ठेवणाऱ्याला दोन थोबाडीत मार, आणि माझ्या वडिलांना काय नाव ठेवतो तू विचार ना, तुला कळत नाही का? तसं आहे ते की देवानी अमक्या करता, देवानी काय मागता घेतलाय आणि कशा करता? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. भगवंत येईल ना धावून, का नाही धावून येणार? पण तुम्हाला काहीच करायचं नाही, डोक्यावर पांघरून घेऊन झोपून राहायचं आणि देवानी सगळं आलबेल करावं, असं होऊ नाही शकत. देव कसा आलबेल करील? त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की बाळ तुझ्या समोर मूर्ती आहे, त्या मूर्तीची तू उपासना करतो आहेस, त्या मूर्तीमध्ये साक्षात परमात्म्याला बघतो आहेस. नामदेवांना शिकवावंच लागलं ना, विसोबा खेचरांच्याकडे जाऊन गुरु करून गुरुच्या महात्म्याने विठोबाला आपलं व्यापकत्व समजावंच लागलं, समजावूनच द्यावं लागलं. त्यांचेही डोळे उघडावेच लागले. कारण काय?
की मनुष्य जे इतकं सीमित स्वरूप परमात्म्याचं पाहिल तर त्या सीमित स्वरूपात परमात्मा मिळत नाही. याला कशालाच उत्तर मिळत नाही की दीर्घ काळपर्यंत आम्ही का बरं अशा परिस्थितीत राहिलो. आमच्या उठाव करणाऱ्या लोकांच्या बरोबर सगळा समाज पेटून उठला असता आणि सगळा समाज पेटून उठला असता आणि ब्रिटिशांचा आणि मुसलमानांना सगळ्यांना जर तोंड देत राहिला असता तर जिथे बहुसंख्य हिंदू आहेत त्या हिंदू राष्ट्रावरती आपत्ती कशाला आली असती? पारतंत्र्याची आलीच नसती. आम्ही आळशी आहोत, आम्ही त्यातून चुकारपणा करणारे आहोत. आम्हाला काही करायचं नाही, आमच्याकडे धीर नाही, आम्हाला त्याची गरज वाटत नाही. सगळ्यात जास्त आम्ही भ्रष्टाचारी आहोत आणि आम्ही अधिकाधिक ढोंगी आहोत आणि त्याचबरोबर आम्ही दुसऱ्याला वश होणारे आहोत, परधार्जिणे आहोत. ज्यांनी आमच्यावरती राज्य केलं त्यांनाच आम्ही धार्जिणे झालो. अहो, त्यांनी आमच्या देवता मंदिरं पाडून मशिदी उभ्या केल्या, त्यात काय नवल आहे? काही नवल नाहीये. प्रत्येक त्यांचंच विधान आहे. प्रत्येक मशिदीच्या खाली देऊळ निघायला लागलं तर आमच्या मशिदी नष्ट करणार का? याच्यात उत्तर तुमचंच तुम्ही देत आहे. सगळ्याच उत्तर देत आहे. मंदिरावर मशिदी बांधल्या याचे उत्तर देत आहे. मशिदी बाजूला करून देऊळ वर काढणार का याचे उत्तर देत आहे. म्हणजे तुमच्या हातात अधिकार आल्यावर तुम्ही देवळाला वर काढणार विधान तुमचं तुम्ही करताय. आम्ही जो प्रश्न विचारतो ना की देवाने का नाही केलं, देव नाही काही करणार. देवाचं अधिष्ठान म्हणून मूर्ती उभी आहे आणि ते आम्ही अधिष्ठान जपणं, प्राणापलीकडे जपणं हे आमचं काम आहे. इथे म्हणून विधान सातत्याने केलंय. यन मनसा न मनुते एनाहुर मनोयतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. एक लक्षात घे म्हणाले, तू ज्याची ब्रह्म म्हणून उपासना करतोस ते ब्रह्म त्या मूर्तीच्या कितीतरी पलीकडे आहे. त्याचं सामर्थ्य त्याच्या कितीतरी पलीकडे. अजूनही महिना होत आला तरी सुद्धा युट्यूबवरनं लोकांनी प्रभू रामचंद्रांची लीला, हनुमानाची लीला, घडणाऱ्या अनेक घटना ज्या सत्य आहेत त्या सगळ्यामध्ये काही सगळ्या ठिकाणी काही ट्रिक किंवा सगळ्या ठिकाणी काही इलेक्ट्रॉनिक कमाल असं काही कुठली जादूगिरी नाहीये. त्याच्यात सत्यता असणाऱ्या किती घटना समोर येत आहेत की जिथे परमेश्वराचे चमत्कार. तो कशाला चमत्कार दाखवील? त्याला आता काहीतरी इकडे तिकडे असं फ्लॅशी जॅझी काहीतरी दाखवायचंय म्हणून परमेश्वर करत नाही. चल आता आणून बसवलंय मला तर तुम्हाला दाखवतो, मुळीच नाही. ज्या श्रद्धेने आज माणूस तिथे पोचतोय, ज्याची जितकी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला तो उत्तर देतोय, तो आम्हाला दाखवतोय. ज्याची श्रद्धा आहे त्यांनी त्याच्या पुढे झुकावं. कसं झुकावं? ही मूर्ती समोर प्रतीक आहे, ती मूर्ती सांभाळा. त्या मूर्तीच्या पलीकडे जो परमात्मा आहे तो विश्व ब्रह्मांडात भरून राहिला. आणि म्हणून ते इथे सांगतात तदेव ब्रह्मत्वम विद्धी. विद्धी म्हणजे जाण, त्याला तू ब्रह्म जाण. कसले प्रश्न विचारता हो की तुमचा देव कधी दिसलाय का? तुमचा देव तुम्ही पाहायला कधी गेलाय का? तो कशाला दिसायला येईल? त्याला काय गरज पडली आहे इथे येऊन तुम्हाला त्याचं दर्शन देण्याची? काही गरज पडलेली नाही. बघायचं असेल तर त्याला आम्ही बघायचंय. म्हणून जर ब्रह्म जाणायचं असेल, नेदम यदिदम उपासते, ज्याची उपासना तू कधीच करू शकत नाहीस, तो फक्त तुझ्या अनुभवाचा विषय आहे, तो उपासनेचा विषय नाही. उपासना ही प्रतीकाची आहे, उपासना ही आलंबनाची आहे. उपासनेच्या पलीकडे कितीतरी मोठं सामर्थ्य, कितीतरी मोठा व्याप. आम्हाला त्याच गंमत वाटते. अहो, तो आरसा फुटला, काय कमाल आहे, असं कसं घडलं? घडायलाच पाहिजे. ती कमाल कशाची? त्या ठिकाणी जेव्हा वेदमंत्रांचा उच्चार केलाय, त्या मंत्रांमध्ये जेव्हा सांगितलंय की देहामध्ये त्या मूर्तीच्या प्राण आता प्रकट होत प्रकट होत, आता जेव्हा डोळ्यात प्रकट होत म्हटलं तेव्हा प्रकटच होणार आहे. सगळं सामर्थ्य मंत्रांचं आहे, सगळं सामर्थ्य त्या प्राणप्रतिष्ठेचं आहे, सगळं सामर्थ्य त्या विधीचं आहे, त्याच्याकरता केलेल्या विधानाचं आहेच ना. मग परमात्मा काय त्या मूर्तीत आणि त्या डोळ्यात नाही एकदा हे आरसा फोडला की झालं का तो फार मोठा झाला? तो थोडाच त्या आरशाच्या फोडण्यात आणि त्या मूर्तीमध्ये अडकलेला आहे.
तो त्याची व्यापकता विश्वब्रह्मांडाला भरून आहे हे जेव्हा कळेल, त्याकरता हे उपनिषद आपल्याला सिद्धांत रूपाने इथे सांगताय की काहीही झालं तरी सुद्धा आमची ज्ञानेंद्रिय, आमची कर्मेंद्रिय, तू विचारलेला बाळा प्रश्न, त्याच्यामध्ये मन आणि प्राण या चारही ठिकाणी केन ईशितम, कोण आहे असा की ज्याने सत्ता आणि आपलं सामर्थ्य, सत्ता आणि आपली स्फूर्ती या सगळ्यांच्या मागे लावली आहे. तेव्हा ते आता सांगतात की ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माचं उत्तर तुला दिलं. ते ब्रह्म कोणाकडनं जाणलं? ते ब्रह्म श्रेष्ठांकडून जाणलं. आम्हाला कुठल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दर आठवड्याला देवाला नमस्कार पण नाही करायचा. पण तो देव आहे का नाही? तो काय करतो? त्याचा काय उपयोग? तो असाच आहे. अरे तुम्हाला अधिकार काय? तुम्हाला बोलायचाच काही अधिकार नाहीये. तुम्हाला जर काही करायचंच नाहीये तर तुम्हाला कसला अधिकार आहे? त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की बाळ, आधी मोठ्यांकडनं काहीतरी ऐक. आप्पा नेहमी जी ती गोष्ट सांगतात ना, तसं आहे की म्हणजे तो संदर्भ वेगळा आहे पण पुन्हा संदर्भ तोच आहे की गुरु आणि शिष्य, गुरुनी शिष्याला पूर्ण केलं. ते दोघे पेशव्यांच्याकडे दान दक्षिणा दरवर्षी त्यांच्याकडे दिली जात असेल. वर्षाला 18-20 लाख रुपयाची दक्षिणा दिली जात असे त्या काळामध्ये. आणि तेव्हा खूप भारतभरातून लोक येऊन दक्षिणा घेऊन जात असत. ते गुरु शिष्य आले, दक्षिणा दिली, गुरुंना 1000 होऊन दिले. आता त्यांनी सांगितलं, रामशास्त्रींना विचारलं शिष्याला किती द्यायचे? दोघं गुरु शिष्य सारखे तयार आहेत. रामशास्त्रींनी सांगितली 500. तर गुरुच्या नंतर आपण ते पैसे घेतले आणि शिष्याला असं वाटलं की प्रश्न विचारावा की नाही ठीक आहे, पण मला का 500? मी काहीच कमी नाही विद्येमध्ये. ते म्हणाले घरी जा, गुरुंनी जसा तुला तयार केला असा एक शिष्य तयार कर. तेव्हा तू जेव्हा येशील ना, तेव्हा 1000 होऊन तुला मिळतील, 500 मोहरा तुझ्या शिष्याला मिळतील. अरे काहीतरी बनावं लागतं, काहीतरी करावं लागतं. काही न कळता वाचापडा करणं म्हणजे काही तत्वज्ञानाला क्रॉस करून तुम्हाला कुठे उत्तर देता येत आहेत? तुम्ही आपलं काहीतरी सांगत बसता. त्या बायका बिचाऱ्या अडाणी असतात, त्या ऐकतात. नाही तर देवळात येऊन बसतात, त्यांचा वेळ जात नाही म्हणून ते ऐकतात. आणि बिचारे रिटायर झालेले लोक असतात, काही काय करायचं, वेळ जात नाही, चला हे काय म्हणतात ते ऐकू, जरा 4 लोक भेटतात बरं वाटतं. इतकं काही तत्वज्ञान हलक्यात घेण्यासारखं नाही. किंबहुना तेच अंतिम सत्य आहे. ज्याला विचार करण्याची कुवत नाही किंवा ज्याचा तर्क हा सत्यावर चालत नाही, जोपर्यंत मनुष्य सत्याधिष्ठित विचार करत नाही तोपर्यंतच असे खुळे प्रश्न निर्माण होतात. अन्यथा ह्या खुळचटपणाला कुठेही स्थान नाही. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की अरे ब्रह्माचं स्वरूप तेच आहे हे जाण की ज्याची उपासना तुला करता येत नाही. तू त्याची कल्पनाच करू शकत नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, तर या पृथ्वी तलावर तू पाहशील, एक एक गोष्ट पाहत जाशील तर तुला माहितीये का, हे जे स्थूल जग तू पाहतोयस, या जगाच्या खालची सूक्ष्म सृष्टी आपल्याकडे म्हणतात तसंच आहे, हिमनगासारखंच आहे. एक अष्टमांश आम्ही पाहतोय, 7 अष्टमांश आम्हाला अज्ञात आहे. अगदी या जगात जी जन्माला आलेली सृष्टी आहे, जी सूक्ष्म सृष्टी आहे, ती आम्हाला कळत नाही. तू त्या देवाच्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा विस्तार काय जाणणार? आणि ही सृष्टी कशी निर्माण केली हे काय जाणणार? आणि त्यामुळे इथे त्यांनी हा त्यांचा या एकूण उपनिषदाचा जर आपण गाभा म्हटलं तर हे दोन दोन मुद्दे आहेत. म्हणजे पुढच्या वेळी आपण एक मुद्दा घेऊ. आता इथे त्यांनी म्हटलंय की विद्यार्थ्याला आता ते प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाने आपण पुढच्या वेळी पुढे जाऊ. ते त्याला म्हणतात की बाळ, आता मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ त्यांची चर्चा झाली असेल, प्रश्न उत्तर झाली असतील. तू सांग बरं, तुला ब्रह्माविषयी किती कळलं? तो म्हणतो गुरुजी, तुम्ही जे बोललात ना त्याच्यातून मला शब्दांनी चांगलं ज्ञान झालं. म्हणजे मला असं वाटलं की मला शब्दांनी कळलंय, पण ते तत्व कळलंय का म्हणाल तर मला थोडं कळलंय असं वाटतं, थोडं कळलं नाही असंच वाटतं. मी काय असं म्हणू शकत नाही की मला ते कळलंय पूर्ण, पण अगदीच कळलं नाही असं नाही. तुमच्याकडनं मी जेव्हा ऐकलं ना
तेव्हा ऐकल्यानंतर मला एक कळलं की कोणत्या दिशेने मी जावं. तुम्ही मला एक दृष्टी दिली ते कळून घेण्याची. आणि म्हणून मग तो म्हणतो की मला तुम्ही आता सांगा आणि त्याचं मला वर्णन करून सांगा, त्याचं स्वरूप मला सांगा. आणि मला कळलं नाही ही गोष्ट अगदी खरी आहे. ते म्हणतात तू बोललास हे अगदी बरोबर आहे. तुझ्यापर्यंत कळलं हेही खरंय आणि कळलं नाही हेही खरंय. काय खरं आहे? शब्दज्ञान खरं आहे. पण तुला वास्तव अनुभव किंवा त्याचं दर्शन झालेलं नाहीये आणि शब्दज्ञानातून ते होऊ शकत नाही. आणि नुसत्या शब्दज्ञानावरती जर आमच्यासारखे फुशारक्या मारायला लागली तर बघायलाच नको. कारण काय हातात पुस्तक आहेत, सहनशील श्रोता आहे, तोंडास येईल ते बोलत राहायचं. त्याला बोलायला काय अडचण आहे? काही अडचण नाही. कारण काय मला कळलंय. अहो ते काय सांगतात, आम्ही सांगतो ते बघा. आमचं आयुष्य गेलं, इतकी वर्ष प्रवचन करत होतो, ते काय उगीच केलं? म्हणजे मनुष्य तिथे जो अहंकारी होतो आणि शब्दज्ञान झाल्यावरती जे आपण आता बोललो ना हे सगळे, हे काय कोण स्वतःला रॅशनल्स म्हणतं, कोण स्वतःला इंटेलेक्च्युअल्स म्हणतं? अशीच माणसं आहे. काय वाचलेलं असतं? न वाचता गीतेवर प्रवचन करतात. ते म्हणतात गीता वाचायची गरजच नाही. मोठा माणूस आहे भारतातला, ज्यांनी हे उत्तर इंग्लंडमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आता काय उत्तर द्यायचं सांगा? म्हणजे किती अहमन्यता आहे आपल्या बुद्धीवरती, किती अतिरिक्त विश्वास आहे. आणि समाज असाच आहे. चॅनेल्स मधली पाऊण चॅनेल्स अशीच आहे की जी आमचा बुद्धिभेद करणारी आहेत, भ्रम करणारी आहे. आणि त्यामुळे मुळात काय म्हटलंय हे वाचावं, त्याच्यावर एक सकारात्मक दृष्टीने तर्क करावा आणि त्या तर्कातून विषयाला जाण्याला जावं. ही आजच्या काळाची गरज आहे. तरच आम्ही काही मिळवू शकू. नाही तर परदेशी लोक मिळवतातच आहेत. आपण पहिल्याच दिवशी बघितलं की गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स, असं म्हणूनच ते गॉडचा शोध घेत आहेत. आमच्यावर जे देव कसला आलाय त्याला काही अर्थ नाही असं म्हणून आपलं काहीतरी आपल्या घरामध्ये तिसऱ्याच गोष्टी बोलायच्या अशी आहेत ना. लोक म्हणाले हे बघ, मला माझ्या कुणी जवळची आणि म्हटलं हे बघ आमच्या गप्पा आमची मित्रमंडळी आहेत ना, तर तू नाही आमच्याबरोबर बसलीस जेवायला तरी आम्हाला चालेल, कारण आम्ही ना या सगळ्या तुझ्या विषयांची आम्ही खिल्ली उडवणार आणि वी रिअली एन्जॉय. त्यामुळे तुला त्रास होईल, तू नको बसू आमच्या बरोबर. ह्याच्यात काय शहाणपणे मला माहित नाही, ह्याच्यातून ते काय मिळवतात मला माहित नाही. परंतु ही जी प्रवृत्ती ही कुठून येते? कारण आम्ही एकापेक्षा एक हुशार आहोत. वी आर इंटेलेक्च्युअल्स, वी आर रॅशनल्स. आमचा रॅशनलिस्टिक थिंकिंग आहे आणि हा जो रॅशनलिझम आहे तोच टिकणार आहे. तुमचं काय ही भाकड कथा? तर आपल्याला सांगण्याचा हेतू असा की या सर्व गोष्टी बोलायला सोप्या आहेत आणि काहीही उडवून लावायला सोपं आहे. पण जो उडवून लावतो तो समाधान मिळवत नाही. आमच्या डोक्याला काही ताप नाही. आणि इथे आपण पाहिलं ना, त्या परब्रह्माला काय ताप आहे? तुम्ही विचारलं न विचारल्याने त्याला काय फरक पडायचा? त्याला काही फरक पडणार नाही. नुकसान असेल तर विपरीत विचार करणाऱ्याचं नुकसान आहे. जो सकारात्मक विचार करणार आहे त्याचंही नुकसान नाहीये. आणि जो बिचारा श्रद्धेने ते सगळं ऐकतो आहे, विचार विचार करणं भानगड नाही, आपण आपली देवावर श्रद्धा ठेवावी आणि चालावं, त्याचाही लाभ आहे. नुकसान फक्त हे अशी तरकट रचणाऱ्यांच्या करता नुकसान आहे. इथे त्या तरकट रचणाऱ्यांना उत्तर अत्यंत सौम्य शब्दात दिलंय. आणि त्यामुळे दोन गोष्टी बोलून आपला आजचा विषय आपण संपवू की जो श्रवणाचाही श्रवण आहे, जो मनाचंही मन आहे, जो प्राणाचाही प्राण आहे, जो सर्व इंद्रियांचंही प्रेरणा देणार त्याचं स्वरूप आहे, म्हणजे इंद्रियांचं स्वरूप आहे, तो त्या वाणीलाही प्रेरणा देतो. त्याच्यामुळे वाणी बोलते, त्याच्यामुळे प्राणक्राम करतो, त्याच्यामुळे मन मनासारखं वागतं, त्याच्यामुळे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या देहाला चालवतात. पण एक लक्षात घे की तो ह्या सगळ्याच्या मागे असल्यामुळे आणि तुझ्या डोळ्यापुढे दृश्य तू त्याचं स्वरूप निर्माण केलेलं असल्यामुळे ते स्वरूप त्याचं मूळ खरं नव्हे. बरं, तेवढंच मर्यादित स्वरूप नव्हे. तेवढ्याच रूपात जर तू अडकशील तर नामदेवांसारखं त्याला पुन्हा काही उपदेश करण्याची वेळ येईल. तशी
उपदेश तुलाही घ्यावा लागेल आणि तुझ्या विचारांना सुधरून घ्यावं लागेल. आणि म्हणून ज्याची उपासना करता येत नाही, कितीही उपासना केली तरी तो तुझ्या टप्प्याच्या पलीकडे, आपल्या गोरक्षनाथांनी म्हटल्यासारखं, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड. तुझ्या डोळ्यासमोर परमेश्वराचा अनुभव म्हणून जे जे येईल, बाजूला सार, पुढेच ब्रह्म पुढेच आहे, ते तुझ्या कक्षेत नाहीच आहे. पुढचा अनुभव आला, बाजूला सार, पुढे चाल, ब्रह्म पुढेच आहे. आज आपण इथे थांबू. श्री